एस अनिल दादा फिमारे, त्याचबरोबर किरण दादा शिंगे, त्याचबरोबर आपण पाहतोय संदीप दादा बिमारे, या तिघांच्या माध्यमातून आपण पाहतोय या संघ विजय झाला. त्या संघासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांचं आपण करा वेलकम स्वागत. जरा काय प्रॉब्लेम काय सर? लेग अंपर, चला उभेच सर, चला लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण. बघा विनंती केली जाईल. आपण थोडं टेन्शन मध्ये आहेत, मॅच गमावले त्यांना, त्यामुळे थोडे टेन्शन मध्ये आहेत. आता नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. परंतु ओमकार पारदे यांना आपण विनंती करू की आपण पंचांच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि देवा दोन्ही संघाला शुभेच्छा. अगदी फार चांगला सामना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल ज्या हनुमान अंतराण त्यांना फाईट करेल. जानता राजा शील, या दोन संघांमध्ये बॅटल सध्या रंगलं जात आहे. आपण पाहतोय टॉस जिंकला होता तर अर्थातच जनता राजा शील या संघानं, आणि इथून मात्र निर्णय स्वीकारलाय. फर्स्ट बॉल, व्हेरी नाईस बॉल, अगदी चाललाय लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप चाललाय, सीमा रेखा पार, मिळतील धाबा 4 4 4 4, आला चौकार. पहिलाच बॉल वरती अगदीच क्रॉस बॅट न ऑप्टिकला गेले. बघा जागा बनवली स्ट्रोक साठी, क्षेत्र निवडला. आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझन मधून, एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू चालला होता. हा डेफिनेटली आपण पाहतोय की किशोरदादा भाई यांच्या माध्यमातून प्रत्येक ज्या ज्या वेळेस या ठिकाणी स्पर्धा होत असतात त्या त्या वेळेस त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत त्या स्पर्धेला असते. आणि ते आपले किशोर भाई आपण पाहतो या मुख्य व्यासपीठामध्ये त्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धा घडवल्या जातात त्या त्या वेळेस किशोर भाई यांचं मोलाचं योगदान अगदीच राहिलं गेलं आणि त्यांचं करूया आपण वेलकम स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून टीमची टोटल धाबसंख्या आपण पाहतोय 5 वरती संघ जाऊन पोहोचला. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगल धावा आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल दोन्ही खेळाडू अगदीच फार चांगली क्वालिटी आपण पाहतोय. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. सगळ्यांचं करूया आपण पुन्हा एकदा वेलकम स्वागत. बॉल तयार, क्रॉस बॅट ना सफल झाले, जागा बनवली, मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय मॅक्झिमम, बिग 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 हिट. हा धाबा पुन्हा एकदा आपण पाहतोय. फलंदाज अमोलच्या बॅट मधून पहिलाच बॉल, फर्स्ट बॉल पेस करत असताना शॉर्ट पिच लेंथ वरती गोलंदाजी केली जाते गोलंदाज किरणच्या माध्यमातून, आणि त्यामुळे कुठेतरी त्यावरती आक्रमण केलं जात आहे. पुढे चेंडू व्हाईट लाईन वरती चेंडू फेकणं फार महत्वाचं राहतील या मॅच मध्ये. परंतु सध्या सुरुवातीलाच आपण पाहतोय शॉर्ट पिच पद्धतीचं लेंथ जी गोलंदाजाची आहे किरणची त्यावरती आक्रमण सध्या केलं जात आहे. यावेळेस लाईन चेक करावी लागेल. पंचांचं स्विंग ऑन OUT. बॅट्समन या ठिकाणी अमोल ज्यानं षटकार टोकला होता आणि त्याला स्वतः परतवलंय तंबूच्या दिशेनं. पहिला धक्का, फलंदाज बाद.
हॉटेल आपण पाहतोय वन डाऊनचा खेळाडू बघा स्क्रीन मध्ये आपण पाहू शकाल. अमोल कशा पद्धतीने थोडस निराश असेल कारण षटकार लगावला होता आणि त्यानंतर ही त्याची लेग बी फोरची विकेट आपण पाहतो स्क्रीन वरती. थोडं चेहऱ्यावरती नाखुश आहेत. पंचांचा निर्णयाला पुढे त्यांना मैदान सोडावं लागलं. अगदीच एक लेजंड खेळाडू राहिलेत, सिनियर खेळाडू आहेत. पंचांनी जशी लेग बी फोरची विकेट गेली तसं मैदान त्यानं सोडलं. हो यावेळेचा बॉल थोडंसं खाली राहिला आणि सरळ सल्ला बीट करत फलंदाजाला आलाय डॉट बॉल. फार चांगली गोलंदाजी आता किरणच्या माध्यमातून. जशी विकेट मिळाली ना किरणला आत्मविश्वास वाढला आता किरणचा आणि त्यामुळे इथून बघा आता ऑप्टिक वरती चेंडू फेकले जातात. ऑप्टिकच्या बाहेर शॉट म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की बरेचसे शॉर्ट पिच चेंडू त्याचं पाहायला मिळालं आणि त्यावरती मी तर म्हणेन आक्रमण पंकजनं केलं होतं. त्यानंतर आपण अमोलचं एक षटकार पाहिला. यावेळेस भन्नाट वेग सरळ बीट करत चालला विकेट किपरला देखील, पण तो बॅकअप आहे त्या ठिकाणी थर्डमॅन मध्ये. एक धाव या ठिकाणी लेग बॅकची निश्चित स्वरूपामध्ये मिळेल बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आणि या एका धाब्याने संघाची टोटल धाबसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ती 12 वरती. पहिला ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 12 धाबा आहेत. धावपटलावरती एक विकेट आपण पाहतोय अमोलची या ठिकाणी गमावली जनता राजा स्टील टीमनं आणि त्यामुळं इथे कुठेतरी थोडस दबाव खऱ्या अर्थाने टीमवरती पाहायला मिळेल कारण पार्टनरशिपची सक्त गरज असेल. इथून जर पार्टनरशिप झाली तर एक सन्मानदायक टोटल अर्थात 55 ते 60 धावसंख्येपर्यंत पोहोचेल जनता राजा स्टील हा संघ. परंतु इथून जर गोलंदाजी चांगली राहिली तर कदाचित कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती आता सज्ज होईल गोलंदाज अक्षय जाधव. अक्षय जाधवला आपण पाहतोय अजून एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय की याही गोलंदाजावर करे ती गुणवत्ता सातत्यानं आपण पाहत आलो आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 12 खर्च केला गोलंदाज किरणनं. एक षटकार एक चौकार त्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. 4 चेंडू त्यानं चांगलं फेकले होते पण या षटकामध्ये आता धावा कुठेतरी रोखाव्या लागतील गोलंदाज अक्षय जाधवला. अक्षय जाधव आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती पंचांचा डावीकडनं. यावेळेस हा बॉल पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त केली आहे पंचांनी या ठिकाणी. मात्र व्हाईट बॉलचा इशारा केलाय. वार्निंग देखील या ठिकाणी असेल गोलंदाजाला कारण अतिरिक्त बाउन्स झाला होता चेंडू आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पंचांनी चेक करत हा चेंडू मात्र व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रेक्षक वर्ग बघा आता मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चारही साईडला प्रेक्षक आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत आणि हे प्रेक्षक मी तर म्हणेन आपण पाहतोय ना की सोहेब शेख असतील त्याचबरोबरीने आपण पाहतो ओमकार दादा पारधी त्याचबरोबर आपण पाहतोय की किरण दादा शेलार असतील त्याचबरोबर आपण रोहित दादा खुरे असतील यांच्या प्रेमा खातीर ही सगळी मंडळी खऱ्या अर्थानं इथपर्यंत खरे तर पोहोचली जाते. प्रेक्षक वर्ग पोहोचला जातोय. हे प्रेम आहे दादांचं आणि त्यामुळं आपण पाहतोय की स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं अगदी ते मान्यवर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. ब्रदर्स स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून फार चांगली क्लिअरिटी क्वालिटी प्रत्येक खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्षण जे आहेत ते टिपले जात आहेत. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर साईडला अगदी झाडी हिरवीगार झाडी आणि लाईट्स देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नेरी बांगणी विभागात अगदीच एका कुशीमध्ये दडलेलं हे ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये एक क्रिकेटचं महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. ऐतिहासिक मैदान का म्हटलं जातं तर या मैदानावरती या सीझन मध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या डे मध्ये परंतु ही पहिल्यांदा नाईट रणजी शृंखला खऱ्या अर्थानं सोहेब शेख त्याचबरोबर आपण पाहतोय ओमकार दादा पारधी रोहित दादा पुढे असतील त्याचबरोबर आपण पाहतो किरण दादा शेलार यांच्या माध्यमातून ही पहिल्यांदा नाईट रणजी शृंखला आपल्याला या मैदानावरती परंतु इथून बिग हिट केलाय मिड विकेटला क्लिअर करत चाललाय. मॅक्सिमम हिट 6 धाबा या चेंडूवरती मिळल्या जात आहेत. तर बॅटिंग करणाऱ्या आपण पाहतोय जनता राजा स्टील टीमला आणि 6 धाब्याने टीमची टोटल धाबसंख्या 23. लावडले अपील पंचांकडं पण तो आमच्या ऑफिसर आपण पाहतोय ओमकार सरांना त्या ठिकाणी कुठलाही निर्णय त्याचा आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये आणि त्यामुळे इथून येईल डॉट बॉल. कदाचित इथून अगदी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ओमकार पारधी आपण पाहतोय सहलेख पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या कदाचित वाईट वाचवण्यासाठी ही अपील होती. अतिरिक्त दुसरी आपण पाहिली
त्यामुळे इथून पंच खेळाडू जे आहेत ते खरं तर ते इशारा करतायत पंचांची की हाईट थोडीशी जास्त होती की काय असं वाटलं होतं. थोडेसे कन्फ्यूज झाले होते फलंदाज. त्यामुळे इथून ही अपील आपण पाहिली की वाईट वाजवण्यासाठी देखील असू शकते, परंतु हा फटका देखील आपण पाहतो म्हणूनच कार्पेटने केलं होतं. एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पंच इशारा करतायत की अगदी खांद्याच्या जवळून हा चेंडू लँड झाला होता. त्यामुळे इथून हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत. या चेंडूवरती सिंगल बनली जाते. टीमची टोटल धाबा संख्या 24. आपण पाहतोय 24 धाबा. स्कोर कार्ड वरती जनता राजा सिल टीम सध्या बॅटिंग करते. हो, यावेळेस हा फटका फसलाय. हवेमध्ये उंच गेला क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच आणि अजून एक धक्का. इथून जनता राजा सिल टीमला फलंदाज होईल बाद. ठीक आहे निलेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन प्रजतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सन्माननीय निलेश दादा जाधव यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचं आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम स्वागत या मंचावरती. यावेळेचा बॉल भन्नाट वेग अतिरिक्त गती पडल्यानंतर प्राप्त केली आहे आणि सरळ साला बीट करत फलंदाजांना आलाय डॉट बॉल. अजून एक आपण पाहतोय शेवटचा बॉल वरती देखील धावा आलेले नाहीये. त्यामुळे इथून 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावा संख्या 24 आणि 24 वरती. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग कुठली करू नका, एकत्र जाऊ नका, एकत्र येऊ नका. लगेच सामन्याला सुरुवात करायची या ठिकाणी आपण. चला जास्त वेळ प्लीज या ठिकाणी खर्च करू नका. सन्मानाकडे आपण या ठिकाणी बोलतोय. अगदी मुख्य व्यासपीठावरती पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. थोड्या वेळातच आपण सन्मान देखील पाहुण्यांचा करणार आहोत. सर्व मॅच कडे पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विश्वास असेल गोलंदाजावरती आणि तो साला आता विश्वासाला साहजिक गोलंदाजी करेल का प्रश्न देखील असेल, परंतु विश्वासाला साहजिक अशी गोलंदाजी काम त्याला करावे लागेल. किशोर भाई शलार यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अगदी निलेश जाधव यांचा शुभ हस्ते आपण पाहतोय की किशोर भाई यांचं जरा कॅमेरामॅन जरा कैद करायचं ऍक्शन. स्क्रीन मध्ये आपण पाहू शकाल किशोर भाई यांना की मायेची उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची मुख्य आठवण म्हणून आपण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. अगदीच डान्सर नेतृत्व आपण पाहतोय की कर्तृत्व आणि नेतृत्व तुम्ही करू शकतात, परंतु दातृत्व करण्याची देखील धमक असली पाहिजे आणि ते आमच्या सर्वांचे लाडके आपण पाहतोय. परंतु हा फटका चाललाय संमेलन कक्षाला सलामी देत टोकलाय. अगदी या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट लांब षटकार या ठिकाणी टोकलाय या फलंदाजानं. त्याचबरोबर आपण पाहतोय रसिक दादा फाटक यांचाही यथोचित मान सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. रसिक दादा फाटक यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. स्क्रीन वरती आपण पाहू शकाल रसिक दादा फाटक यांना सन्मान आपण करत असताना आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावरती अगदी सगळी दिग्गज मंडळी आपल्याला पाहायला मिळते, परंतु हा फटका फार चांगला केला होता फलंदाजानं. यावेळेचा बॉल सरळ बीट करत चालला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय षटकारानंतर आपण पाहतोय की डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. विश्वासाला साहजिक गोलंदाजी सध्या त्याची राहिलेली नाहीये, परंतु हा चेंडू जरूर आत्मविश्वास देऊन जाईल कारण डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. माकॉल समोरच्या दिशेनं अतिरिक्त गती प्राप्त केली चेंडूनं आणि त्यामुळे कुठेतरी फलंदाजाला चेंडू बीट करत आपण पाहतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आला डॉट बॉल. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. आता विश्वासला सूर गवसलाय त्यांना, त्यामुळे इथून आता सलगचे 2 चेंडू त्यानं फेकलेत.
डॉट आणि या ठिकाणी आपण पाहतो 4 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झालाय. तुमची टोटल धावसंख्या 31 अक्रॉस गेलेत. इथं शत्रुशेख कुणी नाहीये. गोलीच्या वेगाने चाललाय. बाउंड्री लाईन सीमा पार 4 रन. गेले एक मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर अगदी जागा बनवून या ठिकाणी क्षेत्र निवडलं. त्या ठिकाणी कुठलाही खेळाडू नव्हता आणि तिथं देखील 4 धावा आपण पाहतो. टीमची टोटल धावसंख्या 35 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात आपण पाहतोय जनता राजा सील टीमना. त्यामुळे इथून कुठेतरी थोडंसं प्रेशर आहे, थोडंसं प्रेशर जाणवतोय फलंदाजावरती. सिल्वर पद्धतीचा बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्यामुळं इथून हा चेंडू मात्र आला डॉट बॉल आणि इथून मात्र 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. पंच आपण बघा इशारा करताय त्या ठिकाणी की आपण एकत्रित येऊ नका. आमच्या ऑफिशियल आपण पाहतोय की प्रत्येक षटकाचा आपण विचार केला सातत्यपूर्वक. तर पहिल्या षटकामध्ये देखील 12 बनल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा विश्वासनं खर्च केला. त्यामुळे एकूण बनला 3 षटकामध्ये 35 रन्स. आता डेट ओव्हरसाठी कुठला गोलंदाज असेल, डेट ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी कदाचित जर राहिली तर इथे कुठेतरी 40 ते 45 पर्यंत रोखलं जाऊ शकतं. कारण दोन्ही सेट फलंदाज आहेत. आपण पाहतोय पंकज 7 चेंडूमध्ये 12 धावा त्यानं बनवल्या. त्याचबरोबर आपण पाहतोय की प्रज्योतनं 6 चेंडूमध्ये 10 धावा त्यानं देखील बनवल्या. त्यामुळे दोन्ही सेट फलंदाज आपण पाहतोय. मैदानच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश हा गोलंदाज झाला. आपण आता या ठिकाणी पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती डेट ओव्हर मध्ये आता तो गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगलं षटक फेकलं जाईल का की त्याच्या विरोधात धाबा इथून बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. डेफिनेटली 6 चेंडूचा खेळ आपल्याला बाकी आहे या मॅच मध्ये. बॉलर तयार. यावेळेस बॉल ऑफस्टिक धरून फेकलाय परंतु शरीरापासून अतिरिक्त लांब होता. हा चेंडू 55 इशारा येतोय. इट इज वाईट बॉल. चला स्पीडअप घ्या. आम्ही वारंवार उल्लेख करतोय की थोडं स्पीडअप करा जेणेकरून थोडस लवकर आजच्या रात्रीमध्ये सामने संपवले जातो. वन्स अगेन दुसरा चेंडू इथून स्वर्स फेकलाय. गोलंदाजाला अजूनही सूर बसलेला नाहीये. दिनेशला आपण पाहतोय डेट ओव्हर मध्ये थोडासा दबाव जाणवतोय गोलंदाजावरती कारण वाईट लाईन पकडून गोलंदाजी करायचे. त्यामुळे इथून हे दोन्ही चेंडू सलगचे वाईट पाहायला मिळतायत. क्रॉस बॅटनं मिड विकेट रिजन मध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस पंबल झाले आणि लगेचच आता एकेरीला दुहेरीमध्ये आता रूपांतर करत असताना आपण पाहतोय फलंदाज पंकज आणि प्रज्योतला आपण पाहतोय मध्याच्या आतमध्ये. बाकी तरी थोडीशी आपल्याला पाहायला मिळते या 2 खेळाडूंमध्ये. परंतु इथून अजूनही एक्सलेटर तर आता करावाच लागणार का विकेट हातामध्ये भरपूर आहेत. 2 विकेट गमावलं त्यामुळे इथून प्रत्येक बॉल हा फ्री हिट जसा जरी खेळला तरी हरकत नाही आहे. विकेट आहेत त्यांच्या हातामध्ये. एक कंप्लीट दुसरा प्रयत्न मिळेल काय नाहीये हा प्रश्न होता. परंतु इथून चांगला थ्रो करत अर्थांडा आता फलंदाज होईल या चेंडूवरती. रन आउटचा शिकार. अजून एक धक्का. सर्गनवती पाहू शकाल आपण खेळाडू ज्या पद्धतीनं अगदी चेहऱ्यावरती खुश आहे अशी आहे. चेहऱ्यावरती धावा आल्या तो आपण पाहतो त्याचा बॅट मधून. सन्मान्य संजय दादा नितोरे आपण पाहतोय स्टेज वरती अगदी या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी सलग 5 रात्रीमध्ये स्पर्धेसाठी जे आपले अत्यावश्यक गोष्ट अर्थातच पाण्याची पूर्तता त्यांच्या माध्यमातून सलग 5 रात्रीमध्ये आम्हाला या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं पुन्हा एकदा करतो वेलकम स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ते एन्जॉय करतात क्रिकेटला. आपण पाहतोय मंचावरती त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. इथून कॅच इट्स गॉल अँड बिग विकेट गॉल. अजून एक विकेट सपतन आणि तू छल माया अशी परिस्थिती सध्या झाली आहे. आपण पाहतोय अजून एक विकेट या ठिकाणी गमावली आहे.
चला लगेच न्यू बॅटर मध्येच्या आतमध्ये प्रशांतला आपण पाहतोय. अगदी बॉडी लँग्वेज फार स्ट्रॉंग आहे प्रशांतची. 07 MS धोनीचा जर्सी क्रमांक त्याच्या आपण पाहतोय पाठीमाग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तशी हिटिंग त्याची पाहायला मिळेल का फिनिशिंग रोल, कारण बॉडी लँग्वेज फार स्ट्रॉंग आहे. जर तशी हिटिंग झाली तर कदाचित इथून 50 पर्यंत पोहोचू शकतो. अर्थातच जनता राजा स्टील संघ या मॅच मध्ये 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 मध्ये किती बनतील. चला नेक्स्ट मॅच साठी दादा आपण नेक्स्ट मॅचचा कॉल या ठिकाणी आपण टॉस देखील करणार आहोत. एंड ब्रेक मध्ये सावरे बॉईज आणि त्यांना फाईट करेल कुलगाव. या दोन संघांमध्ये हे पुढचं बॅटर रंगलं जाईल. सावरेगाव बॉईज आपला कॅप्टन या ठिकाणी पोहोचवायचं आणि कुलगाव टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण प्रोजेक्टिंग बॉक्स मध्ये या ठिकाणी संपर्क करायचा आहे. बॉलर तयार. हो यावेळेचा बॉल शरीरापासून लांब होता, सरळ बीट करत चालला प्रशांतला आणि इथून मात्र स्ट्राईक आता स्वतः जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रशांत बॉलवरती होईल बाद. चला कुलगाव टीमचा कॅप्टन बघा पोहोचायचं आहे. एंड ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी असेल. तर आपला कॅप्टन इथे पोहोचला नाही तर समोरच्या टीमला आम्ही डेफिनेटली आपला कॅप्टन पाठवा या ठिकाणी. बघा कुलगाव टीम आपला कॅप्टन या ठिकाणी पोहोचवायचा आहे. आपण पाहतोय सावरे बॉईज टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे प्लीज आपण या ठिकाणी या. यावेळेस बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता परंतु नकार देत या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजांना एकच धाव या चेंडूवरती बनली जाते. शेवटचा टार्गेट सेट बॉल आता मध्याच्या आतमध्ये. असं वाटलं होतं ना की इथून 45 ते 50 पर्यंत पोहोचेल, परंतु फार चांगली गोलंदाजी दिनेशची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत त्यानं 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. आपण पाहतो या षटकामध्ये महत्वाच्या 3 विकेट देखील त्यानं इथून मिळवल्यात, त्यामुळे या षटकामध्ये धावा कुठेतरी रोखल्या गेल्यात. स्ट्रोक चांगला आहे डिफेन्सच्या कव्हरला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु मिळणं कठीण आहे आणि या ठिकाणी एकच धाव मिळते. 1 धावेनं आपण पाहतोय टीमचे टोटल स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 42 आणि दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या 43 धावा. तोपूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस कंपल्सरी असेल. आपण पाहतोय या ठिकाणी कुलगाव टीमचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचला, त्याचबरोबर सावरे बॉईज टीमचा देखील कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आपण आमच्या प्रोड्युसिंग बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण टॉस देखील करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण टॉस संपन्न करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय किशोरबाई शलार यांना विनंती करतोय. किशोरबाई शलार आपण आपल्या पवित्र शुभ असते आपण 8 टॉस या ठिकाणी संपन्न करायचं आहे. अगदीच आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये त्यांची उपस्थिती, किशोरबाई शलार यांची उपस्थिती आज या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. काटा इज कॉल अँड टॉस जिंकला टीम कुलगाव संघानं. सर्वप्रथम निर्णय काय असेल या मॅच मध्ये? पेंडिंग ठेवा आमचा निर्णय, सांगतो तुम्हाला 5 मिनिटात. पेंडिंग आहे का निर्णय? एकंदरीत आज या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धा जी आपण या ठिकाणी पाहतोय अगदी 5 बॉलिंग करण्याचा निर्णय, म्हणजे इथून गोलंदाजी करायचे किती धावापर्यंत रोखलं जाईल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. आज कुठले गोलंदाज आहेत किंवा कुठले चांगले फलंदाज आहेत ज्यांच्यावरती जास्त अपेक्षा असतील संघाच्या? आहे आमच्याकडे फलंदाज बघितलं तर प्रशांत सूर्यराव आहे, तेजस ठाकरे आहेत आणि अजून नितेश गवळी आहे. थँक्यू. चांगले चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज देखील चांगले आहेत, त्यामुळे इथून गोलंदाजी करायचं. एकंदरीत आयोजनावरचे विषय 2 शब्द काय म्हणसाल? नक्कीच आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि ग्राउंड पण खूप चांगलं आहे आणि नक्कीच खेळायला मजा येईल इथे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय, परंतु टॉस गमावलाय. तर टॉस जिंकला असता तर सर्वप्रथम निर्णय काय घेतला असता? आम्हाला बॅटिंगच करायची होती कारण आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंगच करणार होतो.
बॅटिंग करायचे आज आज जास्त विश्वास कोणावरती कुठल्या खेळाडूवरती दाखवला जाईल? ऋषिकेश असेल, तेजस असेल, सूरज असेल, हरेश असेल, वैभव असेल. डेफिनेटली स्पर्धेविषयी 2 शब्द. स्पर्धा तर अप्रतिम आहे. 50,000मध्ये नाईटची टुर्नामेंट ठेवणं सोपी गोष्ट नाही आणि या मंडळाचं विशेष कौतुक का त्यांनी एवढी मोठी टुर्नामेंट भरवली. येस, थँक्यू सो मच दोन्ही टीमचं कॅप्टनला देवा ऑल द बेस्ट. आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपण जाऊया. पहिलं सत्र समाप्त झालं. टीमची टोटल धाबासंख्या आपण पाहिली तर अगदी शेवटच्या डेट ओव्हरमध्ये धाबा कमी खर्च केला गोलंदाजांनी, त्यामुळे कुठेतरी धाबा फलकावरती आपण पाहतो 42 धाबा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 ते 8 धाबा कुठेतरी कमी राहिले मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना जनता राजा सेल टीम, आणि त्यामुळे इथून खऱ्या अर्थानं त्या धाबा त्यांना आता इथून गोलंदाजीमध्ये वाचवायचं. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. चला सलामीची जोडी पाठवा प्लीज. अक्षय जाधव आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज किरणला आपण पाहतोय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 24 बॉल आणि 43चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल 2 सलामीर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅट्समन अक्षय जाधव, किरणला आपण पाहू शकाल अगदी स्टायलिश बॉल. दोन्ही खेळाडूंमध्ये ते गुणवत्ता सातत्यानं आपण पाहत आलोय आणि आज मैदानावरती पुन्हा एकदा ही एवन जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय भूषणला पहिलं षटक पॉवर प्लेचं भूषणला आपण पाहतोय स्क्रीन वरती पाहू शकाल. गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय पंचांच्या डावीकडनं. आता गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. चला सामन्याला करूया सुरुवात. चला सर आपण सामना चालू करायचा आहे. भूषण आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. अक्षय जाधवला आपण पाहतोय. किरण त्याच्या सोबतीला आहे. गेमला होते स्टार्ट. दुसरा डावाला सुरुवात. वैभवचा फर्स्ट बॉल क्रॉस बॅटनं ऑब्स्टिकला गेले. ऑब्स्टिक लाईन धरून चढू फेकला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ माय गॉड, काय ध्रुव होता त्या ठिकाणी. अगदी रवींद्र जडेजाची आठवण करून दिली या ध्रुवनं. रॉकेट होता परंतु स्टंपला अगदी जवळून चालला होता अथ्रू. त्यामुळे इथून जर डायरेक्ट हिट झाले असते ना तर कदाचित मामला बनला असता. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीनं अगदी अर्ध्या रस्त्यातच होते. मी तर म्हणेन अर्ध्या पिच वरती होते. आई चेंडू मात्र सरळ बीट करत चाललाय फलंदाजाला. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती सिंगल स्ट्राईक रुटीन झाली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं की हा चेंडू आलाय डॉट भूषणचा. भूषण एक आपण पाहतोय की चांगला गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आपण पाहतोय. त्याच्यावरती कुठेतरी जबाबदारी फार मोठी सोपवली आहे. वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांचा 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. भूषण चांगले लेंथ वरती चेंडू फेकले जातात भूषणच्या माध्यमातून. अजून एक चेंडू सरळ चाललाय या ठिकाणी बीट करत फलंदाजाला. आलाय डॉट बॉल. डॉट फ्रस्टंट कमी केला पाहिजे लागतील. मी तर म्हणेन इथून जर सिंगल डबल न जरी आज सामना पुढे नेला तरी अगदी शेवटच्या डेट वर मध्ये मी तर म्हणेन धाबा बनवण्याचा प्रयत्न केला तरी या धाबांचं चेसिंग होऊ शकतं या मॅच मध्ये. वैभवनं फार चांगली गोलंदाजी केली आहे. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये स्विच ऑफ द साऊंड. समालन कशाला सलामी देत ठोकलाय हा पहिला ब्लास्ट. लॉंग ऑन सीमा फार ठोकलाय षटकार. बघा पाहू शकाल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये किरणच्या बॅट मधून समोरच्या दिशेनं चेंडू लँड सरळ लॉंग ऑन आणि
लॉंग ऑफच्या मधोमध अगदी घुटणा वाकवला होता पाठीमागचा पाय आणि त्यानंतर आमच्या समलन कक्षाला अगदी डाव्या साईडला स्क्रीन ऑन अगेन यावेळेस देखील मिड विकेटला 13 का फूल 17 का माला अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठोक डीजे वाला राहिलेत आता त्यामुळे डिझेलला थोडीशी थांबवला आम्ही सलगचे दोन षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सलगचे 2 षटकार हा जेवून घ्या चालेल 14 डीजे थोडे जेवणामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे थोडंसं डीजे आम्ही या ठिकाणी वाजवत नेक्स्ट इनिंग मध्ये नक्कीच कदाचित आपल्याला पाहायला मिळेल भूषण चांगली गोलंदाजी सुरुवातीला 2 चेंडू त्यानं फार चांगले फेकले होते डॉट आले होते पहिल्या चेंडूमध्ये सिंगल वाईट त्यानंतर सलक्ष जशी किरणला स्ट्राईक मिळाली ना अगदी त्यानं आक्रमकता साध्य केली यावेळेस पुढ्यात होता थोडस खाली राहिला घुटणा बाकावला होता मागचा पाय आणि त्यानंतर मात्र स्ट्रोक खेळायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये त्या ठिकाणी स्ट्रोकला गॅदर करता आलं नाहीये पण पाहू शकेल ऍक्शन रिप्ले मध्ये मागचा पाय त्यानं बँड केला होता अगदी समोरच्या दिशेनं खेचायचा होता फटका परंतु बॉलवरती नजर नव्हती त्यामुळे इथून कुठेतरी हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या वर्ष खेळ चालाय समाप्त 14 धाबा आपण पाहतोय भूषणच्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज सचिन दुसऱ्या षटकामध्ये सचिन मुकनेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज झालाय पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त थोडस एक्स्ट्रा धाबा खर्च केला जरूर का ज्या नेट रनरेटनं धाबा बनवायच्या मी तर म्हणेन त्या नेट रनरेटनं धाबा पहिल्या षटकामध्ये खरं तर त्याची भरपाई आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 2 षटकार आपण पाहिले किरणच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र चांगली साथ त्याला अक्षय जाधवची लाभली अक्षयने एकच चेंडू केला एक चेंडू पेस करत त्यानं एक धाव त्याच्या आपण पाहतोय आणि त्याला साथ चांगली लाभली किरणची 5 मध्ये 12 वरती तो बॅटिंग करतोय 5 चेंडू त्यानं पेस केले 3 चेंडू त्यानं डॉट खेळले होते पण त्यामध्ये 2 षटकार देखील आपण पाहिले चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज टाइम सेट केलेला आहे त्यामुळे प्लीज एक्स्ट्राचा वेळ खर्च करू नका सचिन मुकनेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस बॉल समोरच्या दिशेने अगदी स्टंपच्या जवळून सरळ चाललाय सरळ वेस्टिंग रक्षकाच्या हातामध्ये आणि इथून सचिन मुकनेनं मात्र फेकला डॉट % कमी करायला लागतो पण ऍक्शन रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने ऑफस्टिकला गेले फलंदाज अगदी त्याला फॉलो केला गोलंदाज सचिन मुकनेला आणि सरळ अगदीच आज चेंडू लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर फेकला होता त्यामुळे कम्युनिकेशन करता आलेलं नाहीये फलंदाज अक्षय जाधवला आणि इथून आला डॉट बॉल सचिन आपण पाहतोय नाव फार मोठं आहे सचिन नावामध्ये दम असतो मित्रांनो लेट कट आणि थेट त्या ठिकाणी आपण पाहतो लेग स्लिप कडे हा चेंडू रॅदर केलाय आणि पहिला धक्का इथून बॅटिंग करत असताना आपण पाहतोय फलंदाज होईल अक्षय जाधव बिग विकेट डाऊन पहिला विकेट या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय जाधव अशा पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल लेट कट थोडस गली पॉइंट मधून चेंडू काढायचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि डाऊन द कॅच जबरदस्त जल त्या ठिकाणी आपण पाहतोय या जलची त्या खेळाडूचे रिॲक्शन बघून पाहू शकत की किती मोठी विकेट होती या ठिकाणी अगदी जल्लोष पाहायला मिळाला अक्षय जाधवची ही विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी अक्षय जाधव निराश होऊन परत स्क्रीनवरती आपण पाहू शकाल चेहऱ्यावरती थोडासा अवभाव जाणवतोय की किती मोठी विकेट किती मोठी चूक त्यानं मॅच मध्ये केली या क्षणाला विकेटची गरज मी तर म्हणेन नव्हती कारण किरण चांगली बॅटिंग करतोय त्याला स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये एक अक्षय जाधवची विकेट मी तर म्हणेन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नवीन फलंदाज किरण जाधव आता मधाच्या आतमध्ये किरण जाधव सचिन मुकने आपण पाहतोय अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपले अस्तित्व कायम टिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय यावेळेस बॉल देखील चांगला बॉल आहे पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त केली संडूनस आणि इथून देखील सरळ बीट करत चाललाय फलंदाज
किरण जाधवला आणि हा चेंडू देखील फेकलाय सचिन मुकणेनं. हा डॉट बॉल सलग 3 चेंडू त्यानं डॉट फेकलेत बघा. थोडंसं प्रेशर सुरुवातीला 14 धाबा बनला होता असं वाटलं होतं की आव्हान थोडंसं सोपं बनवलंय की काय, पण तो सचिन मुकणे बॅटच्या स्लॉट मध्ये आवाज फार चांगला आलाय आणि त्यामुळे इथून फटका देखील चालला मिड विकेट सीमा रेखा फार. दॅट इज मॅक्झिमम 8. 6 धाबा. क्या बात आहे. किरण जाधव आपण पाहतोय. अक्षय जाधव बाद झाला आणि आता किरण जाधवला आपण पाहतोय स्क्रीन वरती. फटका ऑफस्ट्रिकच्या बाहेरून खेचलाय त्यांना. अगदी ऑफस्ट्रिकच्या बाहेर थोडासा चेंडू होता त्यावेळी इथून टायमिंग जे होतं ते प्रॉपर झालं आणि कनेक्शन आपण पाहतोय किती चांगला हा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी लांब आणि लांबच गेलाय. तिथून चेंडू शोधणं देखील थोडंसं कठीण झालंय आम्हाला देखील. एवढा लांब मारलाय अक्षय किरण जाधव न खरं तर हा षटकार आणि या षटकारच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही आपण पाहतोय की 23 धावांची अजूनही गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. हा फक्त 2 चेंडू दिले जातील याची आपण नोंद घ्यायची आहे, कारण जुने चेंडू आहे ते खेळलेलेच आहेत. कोणी ना कोणी चॉईस केलेलेच आहेत, त्यामुळं जास्त वेळ आपण अतिरिक्त खर्च करू नका प्लीज. 6 धाबा या चेंडूवरती पाहिला आपण. किरण जाधवच्या बॅटमधून हा षटकार निर्णायक क्षणी थोडासा प्रेशर वाढत होता किरण जाधव वरती. 3 चेंडू डॉट खेळलं होतं त्यामुळं थोडंसं प्रेशर होता आणि अशा परिस्थितीमध्ये खेचलेला हा षटकार. थँक्यू सो मच प्रेक्षक वर्ग. अगदीच आम्हाला देखील फार मोठी त्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं जात आहे. बॉल ज्या ज्या वेळेस मैदानाच्या बाहेर जातात त्या त्यावेळेस प्रेक्षक वर्ग देखील बॉल शोधून या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. त्यांचं आपण करूया वेलकम स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. बनाट वेग होता या चेंडूवरती, परंतु थोडीशी अतिरिक्त गती आणि दिशा थोडीशी खराब पाहायला मिळते या चेंडूची, त्यामुळे इथून पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी येतोय. थोडंसं प्रेशर सचिन मुकणेवरती सध्या. एक षटकार जसा आला तसं थोडीशी लाईन त्याची लेंथ जी होती ते आता ऑप्टिकच्या बाहेर थोडसा व्हाईट लाईन मध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. सन्माननीय नरेश दादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि दादांना विनंती असेल की या आपण मंचावरती त्यांचे स्वागत केलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार किरण जाधवच्या बॅट मधून अजून एक वार चेंडू साला सीमा पार. मॅक्झिमम 8. चरण क्या बात आहे. किरण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल ज्या पद्धतीने ऑब्स्टिकला जाऊन आज चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या भरून खेचलाय. डेफिनेटली आणि तोच खेळाडू आपण पाहतोय किरण जाधवला. त्याच्या हाताला बघा 11 टाके पडलेत, परंतु जाणीव त्याची अजूनही नाही. जरा एकदा जोरदार टाळ्या. 11 टाके पडून देखील एवढे लांब षटकार मारतायत. अगदी ही गुणवत्ता असली पाहिजे. ही मी तर म्हणेन प्रत्येकाकडे हे धाडस असलं पाहिजे. एवढं चोटील असून 11 टाके आहेत हातामध्ये. सध्या बघा पाहू शकाल आपण स्क्रीन वरती. आमचे कॅमेरामॅन देखील झूम करताय. त्याच्या हाताला एवढी दुखापत आहे तर पण 11 टाके हाताला असून सुद्धा आज गावाच्या प्रतिष्ठेसाठी तो लढतोय. 2 षटकार त्याने टोकले आणि इथून संघाला अगदी जीवित ठेवलंय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतो 27 वरती जाऊन पोहोचली आहे. येणार आता 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 16 धावसंख्येची. 12 चेंडू 16 धाबा. अगदीच आपण पाहतोय सामना थोडासा सोपा बनवला जातोय. किरण जाधव आणि त्या किरणच्या माध्यमातून हे 2 खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्वतः पाहायला मिळत आहेत. चला सामना सुरुवात करायचं. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज सौरभ गौरव आलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय गौरवला बॉलिंग ट्रॅक वरती 12 मध्ये 16 वाचवायच्यात, त्यामुळे इथून गोलंदाजी कशा पद्धतीनं राहील हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. सौरभ चला सामना चालू करायचा. 12 मध्ये 16 ची गरज आहे.
बॉलर तयार. शॉर्ट फिस लेन हुक केलं, जागा बनवले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगली फिल्डिंग शेवटच्या मोमेंटला थोडीशी उसळी घेतली होती चेंडूनं, परंतु बॅकअप त्या ठिकाणी अगदी चेंडू अडवला जातोय आणि इथून मी तर म्हणेन 2 धाबा जरूर. एक शॉट आहे का इज डिफरंटली एक धाब शॉट असेल, पंच इशारा त्या ठिकाणी करतायत त्यामुळे एकच धाब ऍड केली जाईल. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 15 धाबा संख्येची. 11 बॉल 15 धाबा समीकरण इतकं मोठं नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर वरून पोहोचले जात आहेत. अगदी यावेळेस फिल्डिंग ब्लास्ट जबाब राहिली जाते त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा 2 धाबा याही चेंडूवरती पुन्हा पाहायला मिळतात. मागच्या चेंडूवरती एक शॉट होती त्यामुळे या चेंडूवरती कंपट 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण बदललं जाईल. शेवटच्या आता 10 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 13 धाबा. एखादं कमी धाबांचं षटक, एखादं चांगलं षटक कदाचित इथून जर आलंच तर मात्र या धाबा कुठेतरी शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल. परंतु इथून ज्या इंटेक्शन बॅटिंग करतोय किरण आणि किरण जाधव, त्या इंटेक्शन मध्ये त्यांना रोखणं थोडस कठीण होत चाललंय. बरोबर तयार. आपण 10 चेंडू मध्ये 13 धाबांची गरज आहे. रन मध्ये थोडसा अडथळा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल प्रेक्षक वर्ग चारी साईडला आपण पाहतोय. बघा स्क्रीन वरती आपण पाहू शकाल प्रेक्षक वर्ग. अगदी जनरेटरच्या बाजूला देखील अनेक प्रेक्षक त्या ठिकाणी सामन्यातला एन्जॉय करतायत, आनंद घेत आहेत. सगळ्यांचं करूया वेलकम स्वागत. परंतु इथून बॅटची लिडिंग एज, इथून मात्र फलंदाज होईल आता किरण जाधव. किरण करडे बाद होतोय आणि या ठिकाणी हा दुसरा धक्का मात्र लागला जातोय फलंदाजी करत असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट्समन दिनेशला आपण पाहतोय स्क्रीन वरती. चांगला खेळाडू आहे दिनेश देखील. गोलंदाजी शेवटच्या डेट वर मध्ये फार चांगली राहिली होती. दिनेशनं फक्त मी तर म्हणेन धाबा खर्च केल्या होत्या त्यानं 7, त्यामुळे कुठेतरी एक टर्निंग पॉइंट ते षटक ठरलं होतं मागच्या सत्रामध्ये. आपण पाहतोय ज्यावेळेस पहिली इनिंग मध्ये गोलंदाजी करत होता आपण पाहतोय त्यावेळेस मात्र फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. परंतु या वेळेस आता कुठेतरी धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला. बॅटच्या स्लॉट मध्ये समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच आणि अजून एक विकेट सवतल पतन. फलंदाज दिनेश बॅक टू द पवन. बघा पाहू शकाल रिप्ले मध्ये अगदी बॉल समोरच्या दिशेनं, परंतु ताकद जी होती थोडीशी कमी पडली जाते. टायमिंग प्रोपर होतं या स्ट्रोक मध्ये. समोरच्या दिशेने थोडस क्रॉस केलं मी ते म्हणेन. सरळ बॅटने जर कदाचित स्ट्रोक बनवला असता तर 6 धावा जरूर आल्या असत्या. आपण टॉप स्टिक वरून त्याला चेंडूला खेचलं ऑन साइडला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. डाऊन द कॅच अजून एकदा धक्का या ठिकाणी पिल्ला जातोय. आता 8 चेंडू आणि 13ची गरज आहे. सामना बघा होता कुठे, सामना आला कुठे. 10 मध्ये 14ची गरज होती, आता 8 मध्ये 13ची गरज आहे. हे 2 चेंडू ज्या आहेत ना ते फार निर्णायक असतील. आता गौरवचे, गौरव जर इथून हे दोन्ही चेंडू दाट आले तर गौरव नक्कीच गौरवलं जाईल. आणि हॅट्रिक साठी आदित्य कडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आहे गोलंदाजासाठी. परंतु इथून हॅट्रिक साध्य करण्याची संधी जी होती ती आता कुठेतरी मी तर म्हणेन गमावली आहे गौरवना. आणि हा चेंडूवरती मिळली जाते सिंगल धाव. येणारे 7 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल ती 12 धावांची. 7 मध्ये 12चं समीकरण. हा चेंडू अजूनही आपल्याला पाहायला मिळतो या षटकातला फार निर्णायक असेल हा चेंडू दोन्ही टीम साठी. 7 चेंडू 12ची गरज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गौरवला. गौरवनं आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. चला वेल फार घेत आहेत फिल्डिंग करणारी टीम. नवीन फलंदाज आपण पाहतोय विश्वास. फटका चांगला आहे.
एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतोय शेवटच्या मोमेंटला. काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेट पतन. फलंदाज होतोय वाद. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. बघा विनंती केली जाते. शेवटच्या आता 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात त्या 12 धाबा. 6 मध्ये 12 ची गरज आहे. सामना अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही साइडला अगदी सामना आता पाहायला मिळतो 50-50. काटेकी टक्कर, काटेका मुकाबला. जबरदस्त सामना प्रेक्षकांना आणि प्रेक्षक वर्ग देखील असा सामना जणू काही पाहण्यासाठी आलेले असतात. आणि तसा सामना पुन्हा एकदा 6 मध्ये 12 ची गरज आहे. 11 पाहिजे. ओके थँक्यू सो मच. 6 मध्ये 11 ची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती मी तर म्हणेन सिंगल आली होती. त्यामुळे कुठेतरी 6 मध्ये 11 ची गरज आहे. आता गोलंदाज तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. समाधानला आपण पाहतोय. समाधान ला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये 11 वाचवायच्या. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रसाद. बॅटची लिडिंग एस. ओ भाका वॉट कॅच. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि संपलाय खेळ. आता फलंदाज प्रसाद. किरण जाधवचा अजून एक विकेट सपवतान. किरण जाधवनं बॅटिंग फार चांगली केली होती. 2 षटकार त्याने टोकले होते. 6 मध्ये 13 बनवला आणि तो आता परतला जातोय. चला कुलगाव संघ आपण स्टेजच्या समोर येऊन थांबायचंय. सगळ्यांनी नेक्स्ट मॅच तुमचीच आहे त्यामुळे स्टेजच्या समोर आपण या आणि या ठिकाणी आपण थांबायचं आहे. अगदी फार चांगला संघ आहे कुलगाव संघाचा. आपण विचार केला तर सातत्यपूर्वक तर एक चांगला संघ म्हणून त्याच्याकडे आपण नेहमीच पाहत आलोय आणि थोड्या वेळातच इनॅक्शन मध्ये देखील असेल. शेवटच्या आता 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 5 मध्ये 11 बनल्या जातील का? काहीतून समांतर गोलंदाजी करेल. विश्वास आहे गोलंदाजीवरती. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 5 मध्ये 11 ज्या खेळाडूंचा विश्वास होता ना ते खेळाडू परतले. दोन्ही आपण पाहतोय की नवीन फलंदाज प्रसाद आणि जयदीप. क्या बात आहे. कमालीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदीच पडल्यानंतर या ठिकाणी उसळी त्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त केली चेंडूनं आणि हाही चेंडू आलाय डॉट बॉल. म्हणजे 4 चेंडू आणि 11 ची गरज आहे. 4 चेंडू 11 ची गरज करा आता सामना. आता कुठेतरी आपण पाहतोय की ज्या वेळेस सुरुवातीला सामना अगदी बॅलन्स होता 10 मध्ये 13 ची गरज असताना तिथून सामन्याला कलाठी दिली आहे. गोलंदाज आपण पाहिलं होतं मागच्या षटकावरती. अर्थातच या वेळेस मात्र झेल ड्रॉप जीवनदान मिळलं जात आहे. हा साधा सोपा झेल होता आणि इथेही झेल निसटला जातोय. शेवटच्या आता 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 10 धाबा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी बराच उंच गेला होता चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय की विकेटच्या मागे झेल ड्रॉप. गीतेश ठाकरे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण या मंचावरती वेलकम स्वागत आहे आणि इथून अजून एक विकेट पतंग. गीतेश दादा या आपण मुख्य व्यासपीठावरती तुमचं करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी वेलकम स्वागत. हा नेक्स्ट मॅच कुलगावची असेल त्यामुळे आपण निर्णय देखील फिल्डिंगचा घेतलेला आहे. ही मॅच संपली की आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं. रेडी थांबा आपण. आणि जशी मॅच संपेल ना तसे आपण एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. शेवटच्या आता बॉल शिल्लक असतील 2 आणि 10 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती जर का चौकार आला ना
तर मॅच कदाचित इथून बॅलन्स राहील, परंतु इथून कदाचित जर डॉट चेंडू आला तर मग कुठेतरी सामना वन साइड मध्ये पाहायला मिळेल, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. सन्माननीय कुमार दादा कडव साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती तुमचंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कुमार कडव साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती वेलकम स्वागत असेल, आपलंही विनंती असेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती. 2 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 10 धावा संख्येची. 2 चेंडू 10 धावा बनल्या जातील, डिफिनेटली बनतील, परंतु प्रयत्न करावे लागतील. स्ट्राईक केनला फलंदाज आपण पाहतोय की मिलिंदला आपण पाहतोय डावखुरी हाताचा फलंदाज. आणि डावखुरी हाताचे फलंदाज जे असतात ना ते कधी आक्रमकतेसाठी नेहमीच त्यांना ओळखलं जातं. बॅटची लिडिंग एज OUT, पंचांचं स्विंगर ऑन आणि अजून एक धक्का दिला जातोय. आता एक बॉल आणि बनवायच्या 10 धावा. क्रिकेटमध्ये आता कुठलाही स्ट्रोक नाही की त्यामध्ये 10 बनवू शकतात, परंतु एखादा खराब चेंडू सामन्याला पुन्हा एकदा कलाठी देऊन जाईल, परंतु ती चूक आता इथून करणार नाहीये गोलंदाज. तरी चला लगेच बॅटर पाठवा मध्यच्या आतमध्ये. बघा सामना अगदी सोपा होता, मी तर म्हणेन 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज होती. तिथून सामना कुठेतरी मी तर म्हणेन डॉट बॉल जास्त खेळले आणि त्या डॉट बॉलचा प्रेशर मध्ये इथून जर मी तर म्हणेन अक्षय जाधव थांबला असता, किरण जाधव थांबला असताना तर कदाचित हा सामना कधीच फिनिश झाला असता. परंतु त्यांची जशी विकेट गेली या सामन्यामध्ये मी तर म्हणेन पकड मजबूत केली आणि त्यामुळे कुठेतरी आता सामना त्यांच्या हातातून निसटतोय. 1 चेंडू 10ची गरज आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज, खास करून फिल्डिंग करणारी टीम. स्पीडअप करा, 1 चेंडू 10ची गरज आहे. एक चेंडू 10ची गरज. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि सरळ चाललाय, अगदीच सीमारेषेच्या जवळ चाललोय, परंतु हा सामना जिंकलाय. तर अर्थातच आपण पाहतोय की फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चांगला खेळ त्यांचा राहिला. गोलंदाजीमध्ये हा सामना डिफेन्स केला आणि सामन्याचा सामनावीर ठरला जाईल. अर्थातच